मांगांच्या नेत्यांनी हे डिक्लेअर करून टाकलं की महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांचा नाही। याचा अर्थ इथे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता आता शिल्लक राहिली नाही। त्यामुळे इथून पुढं ज्याही गावात, खेड्यात, वाड्यात, जिल्ह्यात, तालुक्यात कुठेही मांगांवर अत्याचार होतील, मांगांना फटके बसतील, मांगांचा जीव जाळला जाईल, मांगांना मारून टाकल्या जाईल, मांगांची धिंड काढली जाईल, तिथं खरं तर हा महाराष्ट्र ते म्हणतात त्यांचा आहे, जसं की आगरकर, गोळवळकर है ना, आगरकर, गोळवळकर आणि अण्णाभाऊ साठेंचा आहे। तर ते लोक यांच्या दुःख सुखामध्ये जातील आणि जे बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकरांना मानतात, खरं तर त्यांनी आता यांना वाचवण्यासाठी जाऊ नका। आणि जर गेलात तर आम्ही असं क्लिअर समजू की तुम्ही सुद्धा आगरकर, गोळवळकर आणि टिळकांची औलाद आहात, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहूंची नाही। म्हणजे हे स्पष्ट डिक्लेरेशन आता झालेलं आहे। त्यामुळं ज्यांना टिळक, आगरकर, गोडसे यांचा आदर आहे त्यांना त्यांच्या महाराष्ट्रामध्ये जगू द्या ना आनंदाने। आणि जेव्हा फटके बसतील तेव्हा कळेल त्यांना टिळकांचा महाराष्ट्र काय होता, आगरकरांचा महाराष्ट्र कशाला म्हणतात, गोळवळकरांच्या महाराष्ट्राची संकल्पना काय होती। म्हणून जे लोक आता इथून पुढं वरच्या जातीच्या लोकांनी मांगांची ठोकल्याच्या नंतर त्यांना वाचवण्यासाठी जातील, त्या अवलादी आपल्या नाहीत हे समजून घ्या। फुले शाहू आंबेडकरांच्या त्या अवलादी होऊच शकत नाहीत, हे आज तुम्ही स्पष्ट लिहून ठेवा, तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, वाटल्यास पण लिहून ठेवा।